2024 चे इलेक्शन आता जवळ आले आहे। याच वेळी पंकजा मुंडे या 2024 ला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री बनणार अशी चर्चा सर्वत्र आहे। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टीमध्ये किती प्रमाणात तथ्य आहे याविषयी जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी मंगेश आणि चला तर सुरू करूया आजची बेधडक चर्चा। महाराष्ट्र या राज्यामध्ये पंकजाताई यांना मानणारा खूप मोठा समाज आहे। त्यामुळे 2024 ला जर भाजपला पहिली महिला मुख्यमंत्री करायचे असेल तर पंकजाताई मुंडे या अग्रेसर आहेत। पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना परत मुख्यमंत्री पद मिळेल का? गेल्या पंचवार्षिकमध्ये आपल्याला 3 वेळा मुख्यमंत्री पाहायला मिळाले आहेत। त्यामध्ये प्रथम देवेंद्र फडणवीस, दुसऱ्यांदा उद्धव ठाकरे आणि तिसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदे हे आहे। गेल्या पंचवार्षिकमध्ये झोपेतून उठायच्या आधीच महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री बदलायचा। त्यामुळे या तिन्ही मुख्यमंत्र्यांना परत संधी मिळणे खूप कठीण आहे। भाजप या पक्षाची इमेज सध्या डाऊन आहे, तर त्यांना एक नवा मुख्यमंत्री चेहरा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावा लागेल। मराठा आरक्षणामुळे मराठा आमदारांवर मराठा समाज मोठ्या प्रमाणात नाराज आहे। त्यामुळे पंकजाताई मुंडे यांना 2024 ला मुख्यमंत्री पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये पंकजाताई मुंडे यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे। बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामध्ये असणारे एक छोटेसे गाव म्हणजे डोका। याच गावातील एका तरुणाने पंकजाताई मुंडे या 2024 ला मुख्यमंत्री व्हावा यासाठी येडेश्वरी मंदिराच्या 204 पायऱ्या गुडघ्यावर चालल्या आहेत। या तरुणाचे नाव हे मदन दिनकर असून तो डोका या गावचा रहिवासी आहे। अशाच प्रकारच्या अनेक घटना या बीड जिल्ह्यामधून आपल्याला ऐकायला मिळतात। त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे। 2019च्या पराभवानंतर पंकजाताई पूर्वीसारख्या राजकारणामध्ये सक्रिय दिसल्या नाहीत। मध्यंतरी पंकजाताई भाजप हा पक्ष सोडणार अशी ही चर्चा होती। पंकजाताईंनी सांगितले की त्या पक्ष सोडणार नाहीत। नुकत्याच पार पडलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामध्ये पंकजाताई मुंडे, धनंजय मुंडे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे सर्व नेते आणि मान्यवर एका स्टेजवर पाहायला मिळाले। त्यामुळे पंकजाताई मुंडे आणि भाजप यांच्यामध्ये पूर्वीसारखे चांगले संबंध आहेत हे परत एकदा दिसून आले। एकंदरीत पाहता भाजपची सत्ता 2024 मध्ये जर आली तर पंकजाताई मुंडे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनू शकतात। तर मित्रांनो, पंकजाताई मुंडे या 2024 मध्ये मुख्यमंत्री बनल्या पाहिजेत का नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारच्या विविध गोष्टींविषयी जाणून घेण्यासाठी या चॅनलशी जोडलेले राहा। आम्ही सांगितलेली माहिती जर तुम्हाला आवडत असेल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।